साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग. कथा सुरू करण्यापूर्वी आठवण करून देईल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकून घ्या. सुरुवात करूया. तुझ्या सवे सारे हवे भाग 10. वासिम काहीच वेळात आला ते त्याच्या डोळ्यात भलतीच आग दिसत होती. तो आलेला दिसताच त्या व्यक्तीने ती कारमध्ये असल्याचा इशारा केला. तसा येताच त्याने कारचं डोअर ओपन केलं आणि तिला जोराने बाहेर ओढलं. बाहेर खेचलेल्या मुग्धाला जोरदार कानाखाली दिली. त्याचा तो फटका इतका जोरात होता त्यामुळे ती जवळजवळ कारवर आपटलीच. कारला धडकून ती खालीच बेशुद्ध होऊन पडली. त्याच्या अशा मारण्याने तिला बहुतेक चक्करच आली होती. तिच्या ओठातूनही बहुधा रक्तही येऊ लागलेलं. अरे क्या कर रहे हो भाई, मारोगे क्या उसे, फिर खाला को क्या जवाब दोगे, तो वो क्या उसकी पूजा नहीं करने वाली है. बहुत बदतमीजी कर रही है ये लड़की. ये दूसरा वाला कस्टमर चला गया हाथ से, अब तो खुदा ही बचाए शायद इसको खाला से. जा अभी लेके जा उसको, देख कहीं मर तो नहीं गई. एक हाथ पड़ने से क्या मरेगी यह, अभी तो और मार पडेगी घर पे. कारमध्ये तिला बसवत तो तिथून पुन्हा त्याच घरी निघाला होता. काहीच वेळात तिला शुद्ध आली, पण ओठ जबरदस्त दुखत होता. तिनं हात लावून पाहिलं तर रक्त येत होतं. आता घरी गेल्यावर वेगळं काय असणारे हे सांगायची गरज नव्हती. जेव्हा ती त्या घरी पोहोचली तर समोर ती खाला म्हणवणारी बाई डोळ्यात आग घेऊन जणू तिच्या येण्याचीच वाट पाहत होती. दात ओठ खात ती उठली आणि तिला घेऊन ओढतच रूम मध्ये गेली. बहुत चरबी चढ़ी है रे तेरे को, भागना है यहाँ से, रुक अभी तेरे को दिखाती मैं. म्हणत तिनं हातात असलेल्या काठीनं तिला मारायला सुरुवात केली आणि मुग्धाच्या अंगावर अनेक वळ उठू लागले. मत मारो मुझे, मेरी गलती क्या है, क्यों लेके आए हो फिर मुझे यहाँ. तिच्या उलट ओरडण्याने फटके आणखीनच वाढत जायचे, कमी नाही. त्या दिवशी मुग्धाचं रडणं आणि खालाचा आवाजच फक्त त्या रूम मध्ये असावा. शिवाय तिला 2 दिवस जेवण दिलं जाणार नाही असं खालाने फरमावलं. जोपर्यंत ती या सगळ्याला मनापासून तयार आहे हे सांगत नाही तोपर्यंत तिला उपाशी ठेवणार होते ते लोक. पण मुग्धाला हे सगळं नको होतं. आपला जीव गेला तरी चालेल, पण या गोष्टी तिला करायच्या नव्हत्या. काहीतरी चमत्कार व्हावा आणि तिला इथून सुटायला कोणाची तरी मदत मिळावी अशी तिच्या मनात आशा जागी व्हायची. तिला ते 2 दिवस अजिबात जेवण दिलं गेलं नाही. ती बेडवर निष्प्राण पडून होती. अशा वेळी जीवही जायला तयार नसावा असं काहीसं तिला वाटत होतं. तिसऱ्या दिवशी मात्र तिला गोड बोलून समजवायला खाला आलीच. तिनं तिला स्वतःहून जेवण आणायला सांगितलं आणि घासही भरू पाहत होती, पण मुग्धाची इच्छा नव्हती. ती बडबड करून जेवण तिथंच ठेवून निघून गेली. मुग्धाला तिथं राहायचं नव्हतं, पण आता काहीतरी करायचं तर अंगात त्राण तर हवे होते आणि त्यासाठी जेवण जेवणं गरजेचं होतं. पण पुन्हा पळायचा प्रयत्न केला तर तेच होणार या विचाराने समोर ठेवलेल्या जेवणाचा घास खावा ही इच्छाही तिला होत नव्हती. एवढ्यात सकीना तिथं आली. जास्मिन जेवून घे. अगं काही उपयोग आहे का याचा, काय अवस्था झालीये बघ तुझी. सकीना मराठी बोलते हे पाहून मुग्धा आहे नाही त्या शक्तीसोबत उठून जागेवर बसली. तुला मराठी येतं? तू याआधी बोलली नाहीस कधी, म्हणजे तुझंही नाव सकीना नाही ना, बोल ना. त्याला काही आता अर्थ नाही मुग्धा, माझं सोड. मी तर प्रेमात पडले नको त्याच्या आणि मला हा रस्ता पाहायला मिळाला. तुझं जास्त वाईट वाटतं कारण तुझ्या तर वडिलांनीच. तो माझा वडील नाही आणि नव्हता. असा माणूस कोणाचा बाप असूच शकत नाही. सकीना मला इथं नाही राहायचंय, प्लीज ग माझी मदत कर. मुग्धा माझं ऐक, आता मरण हाच एक उपाय, पण हे लोक मरूही देणार नाहीत माहितीये. माझं ऐक, तू तयार हो हे जे काही सांगत आहेत ते करायला. मुळीच नाही, माझा जीव गेला तरी चालेल, पण ही गोष्ट मी करणार नाही. माझं ऐक ना मुग्धा,
आता तयार हो, म्हणजे तयार आहे म्हणून सांग आणि सरळ बाहेर गेल्यावर एखाद्या वाहनासमोर जीव दे. त्याशिवाय इथून सुटणं नाही. नरक आहे हा. माझं ऐक, मलाच बघवत नाही तुला असं मारताना. माझेच दिवस आठवतात मला. वाईट वाटतंय ग. आपण खरंच काहीतरी वाईट कर्म केलंय म्हणून या नरकात येऊन पडलो आहोत. पण मग आता हल्ली असं कधी मारताना दिसत नाहीत. मला तर वाटलं तुझं फक्त एवढंच काम आहे. नाही मुग्धा, आता असं होत नाही हे दिसत असेल, पण मी या सगळ्यातून गेले आणि आता मी प्रेग्नेंट आहे. काय? ओ गॉड. आणि गर्भात एक मुलगी आहे. मी तर मरूही शकत नाही, कारण मला बाहेरही जायची परवानगी नाहीये. म्हणून तुला म्हणते, तू तरी जा इथून. तिचं ऐकून सरकन मुग्धाच्या अंगावर काटाच आला. त्यांना सांग मी तयार आहे. मुग्धा शून्य भाव दाखवत म्हणाली. ती आता भलता सलताच विचार मनात करत होती. इथून जायचं म्हणजे मरणं, हाच उपाय मुग्धाला योग्य वाटत होता. मग मी सांगते तसं खालाला, तू जेवून घे बरं, म्हणत सकीना उठणार तर मुग्धाने तिचा हात पकडला. तुझं खरं नाव तर सांग मला. त्याचा काही उपयोग आहे का? मला ऐकायचंय. मी सौम्या सावरकर. मी आज जे तुला सांगितलं हे कोणाला बोलू नकोस प्लीज, म्हणतच ती पटकन तिथून बाहेर निघून गेली. मुग्धाला आता जगायची इच्छा वाटत नव्हती. आत्ताही तिला समोर ठेवलेल्या जेवणातला एकही घास खायची इच्छा नव्हती, पण तरीही तिने जबरदस्तीने समोर आलेलं सगळं जेवण संपवलं आणि हात धुवून पुन्हा बेडवर येऊन पडली. मनात असंख्य विचारांचं काहूर माजलेलं. ठीक आहे, तू माझ्या समोर हाच पर्याय ठेवला असशील तर ईश्वरा, मी तुलाच भेटायला येते. तुला जाब विचारायला येते की असं का घडलं माझ्यासोबत आणि सौम्यासोबतही. बिचारी, ती तर चांगलीच अडकली आहे, पण मी मात्र हे मला हवं तसं संपवणार. मनाशी ठरवत मुग्धाची कधीतरी झोप लागली. ते 4 दिवस तिला कोणीही काहीच म्हटलं नाही. कदाचित तिची खालावलेली तब्येत सुधारण्याची वाट पाहत असावेत. बरोबर 4 दिवसांनी थोडीशी तरतरी मुग्धाच्या अंगात येताच खाला तिला भेटायला आली. जास्मीन, आज एक जगह पे जाना है तुझे, तैयार होके बैठ, मैं सकीना को भेजती हूँ तेरे पास मदत के लिए. असं म्हणून ती निघून गेली. सकीना काहीच वेळात आली आणि तिला तयार व्हायला हेल्प करू लागली. काही वेळात सकीनाने तिला छान तयार केलं. तिची दृष्ट काढत सकीना मुग्धाला म्हणाली, काळजी घे, आता माघारी येऊ नकोस इथं. सौम्या, थँक्यू, म्हणत मुग्धा तिला बिलगली. एवढ्यात खाला आत आली. क्या चल रहा है आप दोनों का? वो कुछ नहीं, बस. त्या दोघी बाजूला होत म्हणाल्या. सकीना, बाहेर जाएगी क्या अब तू? जी हाँ. ए लड़की, तुझे बोल रही हूं. हाँ, उस लड़की ने कुछ पढ़ाया तो नहीं तुझे? ती मुग्धाला म्हणाली. नहीं खाला, वो क्या पढ़ाएगी मुझे? कोई क्या पढ़ाएगा मुझे, जबकि मेरी जिंदगी ही मुझे बहुत कुछ सिखा रही है. अच्छा, बहुत बोलने लगी है रे तू. हाँ, सिकंदर, आजा अंदर. तिनं कोणाला हाक मारली आणि यावेळी मात्र नवीनच माणूस आत आला. आज तोच सोबत असणार होता. त्याची ती जाडजूड शरीरयष्टी आणि उंच धिप्पाड शरीर पाहून मुग्धाला जरा भीतीच वाटली. त्याच्या पुढे ती अगदी बारकी मुलगी वाटत होती. ए, चल साथ में, और हाँ, तेरी ज्यादा होशियारी नहीं चलेगी हाँ इस बार. हाँ, ये बात ध्यान में रख जास्मीन, आज अगर कुछ गड़बड़ किया ना तो तेरा पाला इस खाला से पड़ने वाला है. खालाने सज्जड दम भरला आणि मुग्धाने खाली पाहत फक्त मानच हलवली. चलो चले, मुग्धा स्वतःच म्हणाली आणि पुढे निघून आली. इस पे ध्यान रखना अच्छे से. खालाने जाताना सिकंदरला सांगितलं आणि तो मागोमाग मान हलवतच बाहेर पडला. पुढे चाललेल्या मुग्धाचा हात त्याने पकडला. ज्यादा होशियारी नहीं, मेरे साथ चल तू, समझी, तो म्हणाला आणि तिचा हात पकडूनच लिफ्टमध्ये आला. एका हॉटेलच्या रूम मध्ये तिला यावेळीही आणलं गेलं होतं. तो जाड्या तिला सोडून बाहेर निघाला.
मैं रूम के बाहर ही खड़ा हूँ, कुछ भी प्रॉब्लेम कर देना ये लड़की तो मुझे बता दीजिएगा म्हणत तो बाहेर येऊन थांबला. तिला घेऊन तो व्यक्ती बेडरूम मध्ये गेला. तो कदाचित खूप पिला असावा. तिथे बाहेरच खूप साऱ्या बिअरच्या बाटल्या पडल्या होत्या. तो तिच्याजवळ जाऊ लागला तसा गपकन तिला वास आला. सगळंच असह्य होतं. ते सगळं तिला नको होतं. एवढ्यात काय झालं काय माहित नाही. तो एकदम कपडेच काढू लागला. तसे तिने डोळेच मिटले. पण शर्ट काढताना काहीतरी पडल्याचा आवाज झाला. तसे तिने डोळे उघडले. त्याच्या खिशातून एक बंदूक खाली पडली होती जी त्याने साईडला उचलून ठेवली. तिच्या जवळ जाणार तोच काही आठवून तो थांबला. मैं अभी आता हूं म्हणत तो वॉशरूम मध्ये गेला आणि तो जाताच तिनं ती बंदूक हातात घेतली आणि त्याच्या दिशेने रोखली. आता फक्त ती तो वॉशरूम मधून बाहेर येण्याची वाट पाहत होती. त्याला बहुतेक वेळ लागत होता. एक क्षणाला बाथरूमचं दार उघडलं गेलं आणि ती सावध होत बंदूक त्याच्यावर ताणून उभी राहिली. मला इथून जाऊ दे नाहीतर मी मारून टाकेन हा तुला. ए पागल हो गई क्या? सिकंदर, ओ सिकंदर. त्याने सिकंदरला आवाज द्यायला सुरुवात केली आणि एवढ्यात तिने नर्वस होत बंदुकीचा घोडा दाबला आणि बंदुकीतून सुटलेली गोळी त्या व्यक्तीच्या हातातून आरपार गेली. एवढ्यात सिकंदरने डोर वाजवायला सुरुवात केली. ती घाबरलेली. तिच्याकडून आणखी एक गोळी सुटली आणि त्या व्यक्तीच्या पायाला लागली तसा तो खाली आडवा पडला. एवढ्यात सिकंदरने कोणाला तरी सांगून डोर उघडलं आणि तो आत आला. तसं समोरचं दृश्य पाहून हादरला. मुग्धाला काही करून निसटायचं होतं. मुझेही यहाँ से जाने दे. एकतर मी स्वतःला संपवेन नाहीतर तुला. वो बंदूक नीचे रख जास्मिन, बंदूक नीचे रख. तो म्हणत तिच्या जवळ येऊ लागला. तसं तिनं पटकन पुन्हा बंदुकीचा घोडा दाबला आणि 2 गोळ्या त्यालाही लागल्या. तसा तो खाली कोसळला. एवढ्यात आणखी एक जण समोरून आलं. त्याला पायाला गोळी मारून ती बाहेर धावली. जिकडं वाट दिसेल तिकडं धावू लागली आणि ती जिन्यातून खाली पळाली. आता ती पायऱ्या उतरून खाली 5-6 मजले खालच्या एका फ्लोअरला पोहोचली होती. आणखी खाली उतरणार तोच वर धावत येताना तिला कोणी दिसलं. तशी ती घाबरून तिथंच आतमध्ये धावली. सगळ्या रूम सारख्याच होत्या. ती कुठं आली ते तिलाच कळत नव्हतं. एवढ्यात एका ठिकाणी लपताना पाठीमागचं दार उघडं असल्याचं तिला जाणवलं आणि ती आत गेली. तिथं अतिशय थंड वाटत होतं. शिवाय तिथं मेलेले प्राणी लटकवलेल्या अवस्थेत दिसत होते. तिनं तिथंच साईडला एक स्वतःला लपवलं. 1-2 मिनिटं झाली असतील तिला तिथं येऊन, पण अजून तिकडं कोणी फिरकलंच नव्हतं आणि तिला आता सेफ वाटत होतं. सुरुवातीला तिला काहीच वाटलं नाही, पण नंतर तिचे हातपाय गारठू लागले. अचानक तिथं एवढी थंडी का वाजत आहे हे तिलाच कळत नव्हतं. बहुतेक ते फ्रीज कंपार्टमेंट असावं. तिच्या ते लक्षातच आलं नव्हतं. दरवाजाला एक काच लावलेली खिडकी होती. तिथून जायला म्हणून खिडकी बाहेर पाहिलं, पण बाहेर गेल्यावर त्या लोकांनी पुन्हा पकडलं तर या विचाराने ती तिथेच बाजूला टेकली आणि हळूहळू खाली बसली. ती डोळ्यातून अश्रू ढाळतच. थंडीने गारठलेलं तिचं अंग, पण तिनं तिच्या हातांनी स्वतःभोवतीची घट्ट पकड केली. आता आपलं मरण तिला समोर दिसू लागलेलं. आता एखादा चमत्कारच तिला यातून वाचवेल असं तिला वाटत होतं आणि याची ही शक्यता पुसटशी होती. 3ऱ्या मिनिटाला मात्र आता तिच्या चेतना एकाएकी बंद पडू लागल्या होत्या. मुग्धा अडकलीये हॉटेलमधल्या फ्रीजच्या कंपार्टमेंटमध्ये. आता तिला कोणी सोडवू शकेल का? कोणी येईल का सोडवायला? का आपला हिरो येईल? तर जाणून घेण्यासाठी ऐकत रहा तुझ्याच हवे सारे हवे. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.